कृष्णा हॉस्पिटल समोर नेहमीची गडबड सुरू होते. वार्डबॉय आणि नर्सची लगबग, ॲम्ब्युलन्सची ये जा, सगळेच नेहमीचंच. घाबरलेला तो हॉस्पिटल समोर उभा राहून त्या भल्या मोठ्या हॉस्पिटलची पाटी वाचत होता. डॉक्टर वैशाली पाटील MS स्त्री रोग तज्ज्ञ आणि डॉक्टर महेश पाटील MD बालरोग तज्ज्ञ. आज जावे की नाही या विचारात तो गुंतला होता, पण जावे तर लागणारच होते, कारण त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर उभी होती. तिची ती मिनिटाला वाढत जाणारी तडफड त्याला बघवेना. एक आवंढा गिळत त्याने सारी हिंमत गोळा केली आणि तिला एका हाताने सावरत हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवले. पाऊल ठेवता क्षणी हॉस्पिटलचा तो भव्यपणा त्याच्या अंगावर आला. ACच्या बोचऱ्या गारव्याने त्याच्या घामजलेल्या अंगावर शिरशिरी आली. बावरून तो इकडे तिकडे पाहू लागला. कोण पाहिजे तुम्हाला? बाजूला असलेल्या रिसेप्शन काउंटरवरून एक तीक्ष्ण आवाज आला. वेदनेने तळमळणाऱ्या बायकोला एका खुर्चीत बसवून तो तिकडे धावला. डॉक्टर वैशाली पाटील यांना भेटायचे होते, तो कसाबसा बोलला. तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? रिसेप्शनवरील त्या प्रश्नाने त्याच्या काळजात धस्स झाले. नाही, पण तिची तब्येत खूप गंभीर आहे. रिसेप्शनने त्याला वरपासून खालपर्यंत निहाळत विचारले. त्याचा तो घामजलेला अवतार, मळके कपडे, पायात साधीशी स्लीपर पाहून तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. नाही, माझ्याकडे त्यांची अपॉइंटमेंट नाही, तो बोलता झाला. वाटलेच मला. हे पहा मॅडम अशा कोणालाही कधीही भेटत नाहीत. त्यांना भेटण्याची वेळ अगोदरच घ्यावी लागते. थोडीशी चिडत ती म्हणाली. मॅडम नाही म्हणू नका हो, माझ्या बायकोला कळा सुरू झालेत आहेत. या अगोदर 2 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, पण खूप अवघड केस असल्यामुळे त्यांनी घ्यायला नकार दिला. वैशाली मॅडमचे नाव खूप ऐकून आहे म्हणून इकडे घेऊन आलो तिला. वैशाली मॅडमकडे त्यांची फी माहीत आहे का तुम्हाला? आणि हॉस्पिटलचा खर्च झेपणार आहे का? तुच्छपणे त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. मॅडम असं नका म्हणू हो, मी देईल पैसे. एकदा बायकोकडे तर एकदा रिसेप्शनकडे पाहत तो म्हणाला. त्याच्या डोळ्यातून आता पाणी वाहत होते. काय गडबड चालू आहे? बाजूच्या केबिनचा दरवाजा उघडून डॉक्टर वैशाली पाटील बाहेर आल्या. गोऱ्या पांढरंगाच्या उंच नाजूक शरीरयष्टीच्या साधारण 45च्या डॉक्टर वैशाली कॉटनच्या फिकट निळ्या रंगाच्या साडीत आणि पांढऱ्या स्लीवलेस ब्लाऊजमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसत होते. स्वरा, हे काय चालू आहे इकडे? कोण आहेत हे गृहस्थ? त्या रिसेप्शनिस्टला विचारत झाल्या. मॅम माहीत नाही, अपॉइंटमेंट न घेता आले आहेत, तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत आहेत. मी सांगितलं त्यांना तुम्ही असं अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेटत नाही, पण हे ऐकतच नाहीत. मी आता सेक्रेटरीला बोलवते, अडखळत ती म्हणाली. एका हाताने तिला थांबवत त्यांनी त्या माणसाकडे नजर टाकली. काय काम आहे आपलं? त्यांनी विचारले. मॅडम माझ्या बायकोला वाचवा, कळा सुरू झाल्यात तिला. 2-3 दवाखाने फिरलो, पण अवघड केस आहे म्हणून कोणीच घेतलं नाही. तुमच्याशिवाय पर्याय दिसला नाही म्हणून हिंमत करून इथे घेऊन आलो, तो त्यांच्या पाया पडत म्हणाला. वैशाली एकदम मागे सरकल्या. अहो काय करता हे? पाया काय पडताय? एकतर अगदी ऐनवेळी तिला घेऊन आलात तुम्ही. तिची काय हिस्टरी मला माहीत नाही. अशा वेळी काय करायचं मी? मॅडम काहीही करा, पण माझ्या बाळाला आणि बायकोला वाचवा हो, गदगदून तो माणूस बोलला. हातात वेळ फार कमी होता. क्षणाक्षणाला त्या बाईची अवस्था बिकट होत होती. डॉक्टर वैशालीने एकवार वेदनेने तळमळणाऱ्या त्या बाईकडे पाहिले. केस अवघड होतीच. अनुभवी नजरेने त्यांनी ओळखले. स्वरा, या बाईंना आत घ्यायला सांग, बहुतेक ऑपरेशन करायला लागेल. त्याची तयारीही सिस्टरला करायला सांग. त्यांनी पटापटा सूचना दिल्या. त्या माणसाकडून त्या बाईची फाईल मागितली आणि वेगाने त्या आपल्या केबिनमध्ये गेल्या. पटापटा त्यांनी फाईलवर नजर टाकली. एक सोनोग्राफी करून त्यांना बाळाची नक्की पोझिशन काय आहे हेही बघायचे होते. त्यांनी तशी सूचना दिली आणि बाईंना सोनोग्राफीसाठी आणले गेले. बाळ पोटात आडवे होते. आता ऑपरेशनशिवाय पर्याय नव्हता. त्या माणसाच्या फॉर्मवर सह्या घेऊन त्या बाईला त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. खूप अवघड केस, पण स्वतःचं सारं कौशल्य पणाला लावून त्यांनी त्या बाळाला जन्माला घातले. बाळाची आई देखील स्वस्थ होती. बाहेर येऊन त्यांनी त्या माणसाला आई आणि बाळ उत्तम असल्याचे सांगितले. तसा तो परत त्यांच्या पायावर कोसळला. तुमचे खूप उपकार झाले मॅडम, देव तुमचं भलं करेल, तुमची मुलं बाळ सुखात राहतील, तो भरभरून बोलत होता.
त्याची बायको आणि बाळ दोघंही उत्तम असल्याचे समजल्यामुळे तो आनंदित झाला होता. स्वरा, यांच्याकडून त्यांना जितके शक्य होतील तितकेच पैसे घे, कोणताही फोर्स करू नकोस. सूचना देऊन त्या परत आपल्या केबिनमध्ये आल्या. खुर्चीवर डोळे मिटून त्या स्वस्थ बसल्या. खूप मानसिक थकवा आला होता. खरंच खूप क्रिटिकल केस होती. देवाचे उपकार म्हणून हाताला यश आले. त्यांना वाटून गेले. आलेल्या थकव्यापेक्षा बाळंतीण सुखरूप असल्याचे समाधान जास्त होते. त्यांना त्या माणसाचा आनंदी चेहरा आठवला. खरंच आई बाबा झाल्याचा आनंद काही औरच असतो. किती खुश होता तो. आनंदाच्या भरात किती आशीर्वाद दिले त्याने आपल्याला. काय काय बोलला तो, त्या आठवू लागल्या. तुमचं भलं होईल आणि तुमची मुलं बाळ सुखात राहतील, असंही बोलला का तो. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. मुलं बाळ सुखात असायला अगोदर मुलं बाळ असायला हवीत. अतिवेदनेने त्यांचा चेहरा पिळवटला. या हाताने आजवर अनेक बाळांना जन्म दिला, पण त्याच हातात स्वतःचे बाळ नाही. महेश आपला नवरा बालरोगतज्ञ, त्याने किती बाळांना सदृढ आयुष्य दिले, जीवनदान दिले. या कशाचीच पुण्याई कामी आली नाही. किती दैव दुर्विलास. 2 कडक थेंब त्यांच्या गालावर ओघळले. खरं तर किती प्रयत्न केले बाळासाठी. आपण तर स्त्री रोगतज्ञ, या विषयीची सगळीच माहिती आपल्याला, सगळेच उपचार माहिती, सगळं काही करून पाहिले. उपचारामुळे शरीराला किती वेदना झाल्या, त्याही निमूट सहन केल्या. शरीर मन अगदी पिळून निघाले. त्या दरम्यान हॉर्मोन्सच्या इंजेक्शनामुळे मूड किती स्विंग व्हायचे. कधी कधी डिप्रेशनच्या गर्तेत जातो की काय असे वाटायचे. पण बाळासाठी तेही सहन केले. पण नाहीच, बाळाचं सुख नशिबातच नव्हतंच. महेश किद्दा बोलला. थांबव हे सगळं. कशासाठी इतका अट्टहास. जगात काय कोणाला मूल नसतं का. आपण दोघे पुरेसे आहोत एकमेकांकरिता. पण आपलंच मन मानत नव्हतं. किती बाळांचा जन्म होताना पाहिला आहे. बाळाला जन्म देताना आईला होणाऱ्या वेदना बघितल्या आहेत. बाळाला बघता क्षणी वेदना विसरून आईच्या चेहऱ्यावर विलसत असलेली तृप्ती पाहिली आहे. ती वेदना, ती तृप्ती मलाही अनुभवायची होती. महेशची आई त्यांनाही त्यांचे नातवंड मांडीत खेळवायचे होते, पण ते होत नसल्याचे पाहून त्याही बिथरल्या होत्या. त्यांच्या नजरेतला माझ्याबद्दलचा विखार जाणवायचा मला, पण माझ्या हातात काहीच नव्हते. हतबल झाले होते. उपचाराचा काहीच परिणाम होत नव्हता. विज्ञानाची कास धरलेली मी शेवटी देव आणि उपास तापास याकडे वळले होते. कळत होतं पण वळत नव्हतं, अशी माझी गत झाली होती. या उपायांनी फरक काहीच पडला नाही, पण शरीर अधिकाधिक शक्त होत गेले. शेवटी सगळ्याच गोष्टींना मर्यादा असते. शरीर बंड करून उठलं. या सगळ्याच गोष्टी शरीराला पेलेनाशा झाल्या आणि मग कंटाळून सगळंच बंद केलं. दत्तक बाळासाठी महेशचं मन वळवलं, पण तिथे सासूबाई आड आल्या. त्यांना त्यांच्या रक्ताचं मूल हवं होतं. खरं तर जग कुठे चालले आणि यांचे काय, असं वाटलं. पण त्यांच्या हट्टापुढे कोणाचं काहीच चाललं नाही. दत्तक बाळ घ्यायला मग महेशच नाही म्हणाला. मग आम्ही अनाथ आश्रमांना भेटी द्यायला सुरुवात केली. तेथील मुलांसाठी कपडे, खेळणे, खाऊ, पुस्तके घेऊन जावं लागलो. त्यांच्यासोबत वेळ छान जायचा आमचा. कित्येक मुलांच्या शिक्षणाचा खर्च आजही करतो आम्ही. हे सगळं असलं तरी आम्हाला आमचं बाळ नाही ही खंत सतत असतेच सोबत. विचारातून वैशाली बाहेर आल्या. मनगटावरील घड्याळ संध्याकाळचे 6 वाजल्याची वेळ दाखवत होते. लगबगीने त्या उठल्या. चेहऱ्यावर पाण्याचा हपका मारून चेहरा स्वच्छ केला. पावडरचा थोडा हात फिरवून त्या बाहेर आल्या. त्यांना घरी निघायचे होते. उद्या त्यांच्या सासऱ्यांचे श्राद्ध होते. घरी जाऊन सगळी तयारी झाली का ते पाहायचे होते. नर्सला आवश्यक त्या सूचना देऊन त्या बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी त्या लवकरच उठल्या. घरी कितीही नोकर चाकर असले तरीही आजच्या श्राद्धचा सगळा स्वयंपाक त्यांनाच रांधायचा होता. सासूबाईचे वय 80च्या आसपास. त्यांना वयोमानाप्रमाणे काही काम जमत नव्हते, त्यामुळे सगळं काही त्यांना एकटीलाच करावं लागणार होतं. कंबर कसून त्या कामाला लागल्या. एक एक पदार्थ बनवून तयार होत होते. तितक्यात हॉस्पिटलमधून फोन आला. खरं तर आज त्यांनी इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशा सूचना दिल्या होत्या. फोन आला म्हणजे नक्कीच इमर्जन्सी असणार होती. त्यांनी त्यांची असिस्टंट डॉक्टर सियाला फोन लावला. तिला त्या केसकडे बघायला सांगितले, पण तिने जे सांगितले ते ऐकून त्यांना घाम फुटला. साधारण 19 वर्षाची मुलगी. 7वा महिना चालू असताना बाथरूममध्ये
पोटावर पडले होते. रक्तस्रावही खूप होत होता. तिचे नातेवाईक कोणतीही पूर्वसूचना न देता तिला इकडे घेऊन आले होते. त्यांना डॉक्टर वैशाली यांनाच भेटायचे होते. समजावून ते ऐकत नव्हते. त्यांची भाषा खूप उद्धट आणि अरेरेवाची होती. पेशंटला काही झालं तर हॉस्पिटलमध्ये तोडाफोड करू, डॉक्टरवर केस करू असे म्हणत होते. वैशाली या धमक्यांना घाबरणाऱ्या नव्हत्या, पण तिला त्या मुलीची काळजी वाटत होती. पोटावर पडल्यामुळे तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तिने क्षणात निर्णय घेतला. फोनवर भराभरा काही सूचना दिल्या. झालेला स्वयंपाक झाकून राहिलेला स्वयंपाक आल्यावर करू असा विचार करत ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. बंगल्याच्या पोर्चमध्ये येऊन गाडीत बसणार तेवढ्या सासूबाईंचा तार स्वरातील आवाज त्यांना ऐकू आला. थांब तिथेच. कुठे निघाले आहे सगळं अर्धवट टाकून? आज श्राद्ध आहे माहीत आहे ना? अजिबात जायचे नाही. सगळं ऐकलं आहे मी. तू नाही गेलीस तर ते बाळ काही मरणार नाही. ते जातील तिला दुसरीकडे घेऊन. ताड त्या बोलत होत्या. आई अहो काय बोलताय? अजून जन्मालाही न आलेल्या बाळाच्या मरणाची भाषा करत आहात. एका विश्वासाने ते लोक तिला माझ्याकडे घेऊन आले आहेत. त्यांना विश्वास आहे की मी बाळाला आणि आईला काही होऊ देणार नाही आणि गेलेल्या माणसांपेक्षा मला नव्याने जन्मणारे बाळ कसे सुखरूप जन्माला येईल याचे जास्त महत्त्व आहे. दुसऱ्यांची बाळं जन्माला घालतेस, पण तुझ्या ओटीत तुझे स्वतःचे बाळ नाही. ते तू अशी आहेस म्हणूनच दुसऱ्यांचीच बाळंतपणं करत राहा जन्मभर. रागात बरीच बडबड करून त्या निघून गेल्या. त्यांचे ते विखारी शब्द तिला घायाळ करून गेले. पापण्याआडचे पाणी तिने निग्रहाने परतवले. एक दीर्घ श्वास घेऊन मनाला शांत केले आणि त्या गाडीत बसल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तयारी झाली होती. रक्तस्राव बराच झाला होता. पेशंटची अवस्था अत्यंत नाजूक होती, पण स्वतःचे सारे ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून त्यांनी तिचे बाळंतपण सुखरूप केले. हातात घेतलेल्या मांसाच्या गोळ्याकडे त्या भान हरपून बघत होत्या. सृजनाचा हा सोहळा त्या नेहमीच बघायच्या आणि दरवेळेसच निसर्गाच्या या आविष्कारापुढे त्या नतमस्तक व्हायच्या. त्या छोट्याशा बाळाला काही दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याची गरज होती. महेशकडे त्याला सोपवून त्या निश्चिंत झाल्या. अजून एक बाळ आपल्यामुळे सुखरूप जन्माला आले ही भावना त्यांना सुखावत होती. तितक्यात मगाचे सासूबाईंचे शब्द त्यांना आठवले. अशी आहेस म्हणून तुझ्या ओटीत मूल नाही. या जीव घेण्या शब्दाचे आता या क्षणी त्यांना काहीच वाटले नाही. कोण म्हणतं मी आई नाही? या हाताने आजवर कितीतरी बाळांना जगात आणले मी. त्यांचा जन्म होत असताना इथेही माझाही जीव किती वर खाली होत असतो. त्यांच्या आईसोबत त्या वेदना मीही अनुभवत असते. त्या वेदनेचे स्वरूप वेगळे असले तरीही जीव जन्माला आल्यावर त्यांच्या आई इतके समाधान आपल्यालाही होते. यशोदेने सुद्धा कृष्णाला कुठे जन्म दिला, पण ती आई होतीच ना. मग मी सुद्धा या मुलांना जन्म दिला नसला तरी त्यांचा जन्म सुखरूप व्हावा म्हणून जीवाचा आटापिटा करते. मातृत्वाचा हा सोहळा भरभरून जगते मी. समाधानाने त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले. एकच काय, अनेक बाळांची आई असल्याचे समाधान होत होते. NICUच्या काचेमागे मागे 7व्या महिन्यात जन्मलेले ते बाळ झोपलेलंच होतं आणि वैशाली त्या काचेसमोर उभ्या राहून त्याचा मंद श्वास मोजत होत्या. प्रत्येक श्वासाबरोबर त्यांच्या मनात नकळत एकच प्रार्थना उमटत होती, हा श्वास कधीच थांबू नये. त्या क्षणी त्या डॉक्टर नव्हत्या, फक्त एक स्त्री होत्या जिने आयुष्यभर मातृत्वाची आस धरली होती आणि तरीही ते वेगळ्याच रूपात तिच्या आयुष्यात आलं होतं. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. एक जोडपं केबिनमध्ये आलं होतं. स्त्रीच्या हातात रिपोर्ट होते. डोळ्यात भीती होती आणि आवाजात थरथरत होती. रिपोर्ट पाहता क्षणी वैशालींना सगळं समजलं. गर्भ वाढलेला नव्हता. स्वप्न तिथेच थांबली होती. त्यांनी काही नाट्य न करता सत्य सांगितलं आणि त्या स्त्रीच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी पाहून त्या क्षणभर गप्प राहिल्या. कारण काही वेदनांना शब्द लागत नाहीत. त्या हळूच म्हणाल्या की आयुष्य कधी कधी घेऊन जातं ते परत देण्यासाठीच, आणि आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नसतं. तेव्हा त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर क्षणभर तरी आशेची छाया उमटली आणि ती निघून गेली. संध्याकाळी घरी परतताना वैशालीच्या कानात अजूनही NICU मधल्या मशीनचा आवाज घुमत होता. घरी सासूबाई देवघरात बसल्या होत्या. आज त्यांच्या आवाजात कडवटपणा नव्हता. त्या फक्त एवढंच म्हणाल्या की आज शेजारच्या बाईचं बाळ गेलं आणि तेव्हा जाणवलं की देव जे देत नाही त्यासाठी माणसाला दोष देता येत नाही.
वैशाली काही बोलल्या नाहीत, कारण काही स्वीकृती शब्दात व्यक्त होत नाही. त्या रात्री खिडकीत उभ्या राहून त्यांनी दूर कुठेतरी बाळाचं रडणं ऐकलं आणि त्या रडण्यात त्यांना वेदना नाही तर जीवन जाणवलं. त्या हळूच हसल्या आणि मनातच म्हणाल्या, कोण म्हणतं मी आई नाही. मी जन्म देत नाही, पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवासाठी माझा श्वास थांबवते. माझ्या हातातून कितीतरी बाळं सुरक्षितपणे या जगात आली आहेत आणि येत राहतील. माझं मातृत्व माझ्या पोटात नाही तर माझ्या करुणेत आहे, माझ्या जबाबदारीत आहे आणि ते कधीच अपूर्ण नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.